आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जो काय आहे हा टॉपिक आपला कंपल्सरी टॉपिक असतो. 5 मार्काचा याच्यावरती आपल्याला गणित राहणार आहे. तर हे गणित आपण आता करणार आहोत. ठीक आहे. हे गणित झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक आपण घेणार आहोत. तर याला आपण या गणिताला आपण छेडला आहे. या गणिताला आपण छेडले असल्यामुळे आपल्या या गणिताला आता सोडवणं आहे. ठीक आहे. तर असतं काय बरं का, जनरली काय असतं की एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन एक कन्सेप्ट करण्यासाठी त्यासाठी तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज मेथड टू डिटरमाइन दी प्रोबॅबिलिटी ऑफ एनी सॅम्पल ऑर. ठीक आहे. ते एखाद्या घटनेचं आपल्याला काय करायचं असते, प्रोबॅबिलिटी काढायची असते, किती घटना घडण्याचा चान्स किती आहे लक्षामध्ये. आता ही जी कर्व मी तुम्हाला दाखवलेली आहे हिला म्हणतात नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड कर्व. कोणती ही नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड कर्व आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड कर्व असून ही तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, या कर्वच्या आतला एरिया नेहमी 1 असतो. किती असतो? सो एरिया अंडर दिस कर्व इज अबाउट हाऊ मच, एरिया अंडर दिस कर्व इज अबाउट 1. किती आहे टोटल एरिया? 1 आहे. याचा अर्थ असा आहे की हे बघा, ही जी काही ॲक्सिस असते या ॲक्सिसवरती झेडची किंमत असते. कशाची? म्हणजे इथे सेंटरमध्ये आहोत म्हटल्यावरती झेड इज इक्वल टू किती असणार? 0. आणि इकडे झेड आपला काय असणार? पॉझिटिव्ह. इकडे झेड काय असणार आपला? निगेटिव्ह. आलं का लक्षामध्ये तुमच्या? तुम्ही आतापर्यंत 2 गोष्टी बोललो. या कर्वच्या आतला एरिया नेहमी 1 असतो. इकडच्या बाजूला एरिया 0.5 राहणार, इकडच्या बाजूला एरिया 0.5 राहणार. बरोबर. सेंटरमध्ये झेडची व्हॅल्यू 0 असून झेडची व्हॅल्यू इकडे पॉझिटिव्ह होत जात असते आणि इकडे झेडची व्हॅल्यू निगेटिव्ह होत जात असते. आता आपण एक बेसिक उदाहरण घेऊन या कन्सेप्टला समजण्याचा ट्राय करणार आहोत. उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. आपलं उदाहरण काय म्हणते बघा. उदाहरण काय म्हणते, इन द टेस्ट ऑफ 2000 इलेक्ट्रिक बल्ब, 2000 इलेक्ट्रिक बल्ब होते, त्याची टेस्टिंग करत होतो. इट वॉज फाउंड दॅट लाईफ ऑफ द पर्टिक्युलर मेक वॉज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. असा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड शब्द सापडला समजून घ्यायचा आपलं नॉर्मली डिस्ट्रीब्युशनचं गणित आहे ते. तर 2000 इलेक्ट्रिकल बल्बची टेस्टिंग करत होतो मी. आणि नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मला काय दिसायला भेटते बरं का, त्यांची लाईफ नॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. ॲव्हरेज लाईफ 2040 हवर आहे. त्यांची ॲव्हरेज लाईफ किती आहे? सो ॲव्हरेज लाईफ म्हणजे एक्स बार. तर तुम्हाला एक्स बार ज्याला मी मीन बोलतो, त्याला मीन बोला किंवा तुम्ही त्याला ॲव्हरेज बोला, ती ॲव्हरेज लाईफ किती आहे त्याची? 2040 हवर. स्टँडर्ड डिव्हिजन किती दिले त्याचा सिग्मा? तो आहे 60 हवर. तर तुम्हाला लक्षामध्ये घ्या, नॉर्मली डिस्ट्रीब्युटेडचे गणित सोडवून तुम्हाला 2 गोष्टी नक्की दिल्या जातात. एक म्हणजे मीन किंवा ॲव्हरेज आणि दुसरं म्हणजे काय दिलं जातं? दुसरं म्हणजे स्टँडर्ड डिव्हिजन. काहीपर्यंत बात तुमच्या लक्षामध्ये येते का? ओके. तर तुम्हाला इस्टिमेट द नंबर ऑफ द बल्ब लाईकली टू बी बर्न. ते म्हणतात की सांगा किती 2000 बल्बमध्ये किती बल्ब असे आहेत जे जळून जातील. बरं, कोणते बल्ब म्हणतोय मी बघा. 1920 ते 2160 तास चालणारे यांच्यामध्ये 1920 पासून ते 1960 मध्ये एवढ्या टाईम पिरियडमध्ये किती बल्ब पेटतील? कळलं का? कळलं का? बर्न म्हणजे पेटतील. कळलं का? पेटतील. मोर दॅन 2150. 2150 तासापेक्षा जास्त टाईम कोण जास्त पेटेल? चालू राहील मग बर्न म्हणजे पेटणे. हां. मग आता आपण आणि खाली तुम्हाला असा डाटा दिलेला आहे. एक बात लक्षामध्ये घ्यायची बाळांनो, जो पण तुम्हाला तो फाइंड आउट करायला देतोय, तो काय असतो माहिती आहे? तो काय असतो? तो जर तुम्ही बघायला गेलात तर तो तुमचा एक्स असतो. कोण असतो तुमचा? एक्स. म्हणजे काय म्हणायचं मला? एक्स म्हणजे मी काही घाण बोलत नाही आहे, पण मला काय म्हणायचं आहे बघा. तो माझ्याकडे आता फॉर्म्युलेशन आहे. काय फॉर्म्युलेशन आहे बघा. सगळ्यात पहिले मला फाइंड आउट करायला लावलं त्याने बिटवीन 1920 हवर अँड 2160 हवर. ओके. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की मला मीन म्हणजे काय? मला त्यांनी 1920 आणि 2160 हवरसाठी फाइंड आउट करायला लावलेला आहे. तर मी काय करतो, 2 व्हॅल्यू आल्या नाही. व्हॅल्यू किती आल्या? हां. तर इकडे लिहा आता x इज इक्वल टू 1920, x इज इक्वल टू 2160. म्यूची व्हॅल्यू तर सगळ्यांना सारखीच राहणार. किती येते? 2040. स्टँडर्ड डिव्हिजन किती आहे? 60. इकडे या, म्यूची व्हॅल्यू तर सारखीच राहणार 2040. स्टँडर्ड डिव्हिजन किती आहे? 60. एनीबडी एल्स? ओके. तर तुम्ही काय करणार, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं? याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं? याच्यानंतर तुम्हाला काढायचं झेडची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू काढायची? झेड काय असतो रे? झेड काय असतो? एक्स मायनस म्यू डिवाइड बाय सिग्मा. एक्स मायनस म्यू डिवाइड बाय सिग्मा. मग काढणार काय? रोग काय येतो? हे बघा, झेडची व्हॅल्यू मला माहीत नाही. एक्स किती आहे? 1920. कॅल्क्युलेटर चालवायला कोणतरी चालवा. 1920. म्यूची व्हॅल्यू किती आहे? 2040. आणि सिग्मा किती आहे? 60. तर तुम्हाला झेडची व्हॅल्यू किती येते सांगा ना. नाही समजलं? तो मीन दिलेला होता. एक्स म्हणजे काय? ते तुम्हाला फाइंड आउट करायचा तो एक्स असतो. जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तो काय आहे? एक्स आहे. म्यू काय आहे? म्यू हे सिग्मा दिला आहे असं. किती? -2 म्हणतोय तो. ठीक आहे. परत इकडे झेड काढा. झेड कसं येईल बरं का इथं? एक्स मायनस म्यू डिवाइड बाय सिग्मा. एक्स आहे 2160 मायनस म्यू आहे 2040
डिवाइड बाय इथं करा 60. आन्सर इज व्हॉट? झेड इज इक्वल टू किती आले? 2. ओके का? हां. तर झेडची व्हॅल्यू काढणं गरजेचं असतं आणि मी काढली. जर मी झेडची व्हॅल्यू काढली तर तुम्ही बी काढायला पाहिजे. आता बघा इथं लक्षामध्ये येईल माझ्या की झेडची सुरुवातीला व्हॅल्यू काय काय आली बघा. झेडची व्हॅल्यू पहिली काय आली? झेड इज इक्वल टू -2 म्हणजे नक्कीच इकडे असेल. तो झेड इज इक्वल टू +2 म्हणजे नक्कीच इकडे असेल. तर तुम्हाला ते काय म्हणतात माहिती का बाळांनो? एरिया ऑफ 2 इज इक्वल टू समवॉट. हे बघा इकडे चमकवा, जवळ घ्या जरा. एरिया ऑफ 2 इज इक्वल टू 0.4772 म्हणतोय. याचा अर्थ असा आहे की एरिया ऑफ 2 याचा अर्थ असा काय माहिती आहे का? एरिया ऑफ 2चा अर्थ असा आहे की बाळांनो झेड इज इक्वल टू 0 पासून तर झेड इज इक्वल टू 2 पर्यंत, ते मायनस असो का प्लस असो, हा टोटल एरिया तुम्हाला दिलेला असतो त्यांनी. जेव्हा मी तो एरिया 2 म्हणतोय ना, याचा अर्थ असा झाला की 0 ते 2 मग 0 पासून तर 2 पर्यंत हा एरिया किती आहे तुमचा? हा एरिया जो आहे हा आहे 0.4772. 0.4772. तुम्ही म्हणा इकडे बी 2 आहे, इकडे बी 2 आहे, हा बी 0.4772. हा बी किती झाला? 0.7, कारण की 0 ते 2 आहे ना, 0.4772. तर इकडे मी झेड इज इक्वल टू 2 पर्यंत बघायला गेलो आणि मला लक्षात काय आलं नाही, समजले तुम्हाला? हे समजलेलं नाही. हे बघा तुम्हाला लक्षामध्ये आलं की इकडून झेडची व्हॅल्यू -2 आली, इकडे झेडची व्हॅल्यू 2 आली. तो झेड शोधतोय मी, मला त्याने दिलं होतं ना बाबा हो की एरिया ऑफ 2, झेडची व्हॅल्यू किती आली? 2 आली. -2 येऊ का 2 येऊ? तुम्ही पॉझिटिव्ह पकडून चला ना. जेव्हा बी -2 येतो याचा अर्थ आपली डायग्राम इकडे आहे. जेव्हा पॉझिटिव्ह येतो आपली डायग्राम इकडे, या आकृतीचं काढता आली ना तुम्हाला. हां, तो जेव्हा तो बोलते एरिया 2 याचा अर्थ काय झाला की 0 पासून 2 पर्यंत हा एरिया त्यांनी मला दिलेला आहे. एरिया 2 किती दिला होता? 0.4772. चला मग आता आपल्याला काय करायची? प्रॉबॅबिलिटी. मग प्रॉबॅबिलिटी कशी काढणार? इन बिटवीन म्हटले ना त्यांनी. मग इन बिटवीन म्हणजे हा एरिया प्लस हा एरिया. इन बिटवीनच्या वेळेस तुम्ही दोघं एरिया काय करणार? प्लस करणार. तो 0.4772 प्लस 0.4772 हा टोटल एरिया येऊन जाईल कितीला? 4, 4, 5, 1. तो 0.9544 हा प्रॉबॅबिलिटी आली. ही प्रॉबॅबिलिटी आली. पण बाळांनो 2000 बल्बपैकी एवढ्या बल्ब जे आहेत ते पेटू शकतात याच्यामध्ये रेंजमध्ये. मग टोटल बल्ब किती आहेत ते? टोटल बल्ब कसं काढणार? नंबर ऑफ बल्ब इंटू प्रॉबॅबिलिटी. 2000 इंटू 0.9544. 0.9544 किती आलं आन्सर सांगा? 1908.8. 1908.8 म्हणजे जवळजवळ 1909 ना. जवळजवळ 1909 बल्ब जे आहेत ते भेटणार त्या रेंजमध्ये. आपण दुसरं उदाहरण घेऊया. याच्यामधलंच काय म्हणताय बघा, मोर दॅन 2150 हवर. मोर दॅन 2150 लिहून घेऊ ना. मोर दॅन 2150 हवर. ओके की नाही तुम्हाला? मोर दॅन 2150 साठी तुम्हाला तडफड करायची. आता तडफड करायची म्हणजे कशी तडफड असते बघा. एक्सची व्हॅल्यू इथे किती आहे? एकच व्हॅल्यू आहे 2150. म्यू तुमचा नेहमी किती असतो? 2140 का 60? 40. 2040 हा तुमचा म्यू झाला. सिग्मा इज इक्वल टू 60 आहे. झेडचा फॉर्म्युला काय असतो? एक्स मायनस म्यू डिवाइड बाय सिग्मा. एक आहे 2150, म्यू आहे 2040, सिग्मा आहे 60. कर हिशोब. 1.83. याचा अर्थ आता बघा एरिया ऑफ 1.83 तुम्हाला दिलेला आहे त्यांनी. पॉझिटिव्ह आन्सर आलं की नाही? हां, 1.83 एरिया किती दिला आहे त्यांनी? 0.46. याचा अर्थ काय होतं बाळांनो? याचा अर्थ काय होतं बाळांनो? बोल रे. हां, एरिया ऑफ 1.83 किती आला? 0.4664. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला? हे बघा असा आहे तो डोंगर. झेडची व्हॅल्यू किती आणली होती तुम्ही? 1.83 पॉझिटिव्ह होती. याचा अर्थ आहे झेड इज इक्वल टू 0 इथं असतो, 1.83 ते कुठेतरी असेल. तो जेव्हा तो एरिया ऑफ 1.83 म्हणतोय म्हणजे 0 पासून 1.83 पर्यंतचा एरिया किती दिलाय तुम्हाला? 0.4664. लक्षात? एवढा एरिया त्याने दिलाय. पण प्रश्न जरा व्यवस्थित वाचा. ते तुम्हाला काय म्हणता? मोर दॅन 2150 हवर. मोर दॅन 2150 हवरसाठी झेडची व्हॅल्यू किती आलेली आहे? 1.83. याच्यापेक्षा जास्त म्हणजे हा पोर्शन बघा, याच्यापेक्षा जास्त असायची प्रॉबिलिटी किती? म्हणजे हे जो पोर्शन आहे ना, हे पोर्शन काढायची तुम्हाला. मला सांगा टोटल एरिया किती असणार या हाफचा?
टोटल किती असणार 0.5. आणि इथला कव्हर एरिया कोणता आहे 0.4664. मग तुम्हाला 0.5 मधून हा मायनस करावा लागेल ना बाळांनो, तेव्हा तर तुम्हाला पुढचा एरिया भेटेल. मग सांगा प्रोबॅबिलिटी काय आहे? 0.03. मोर दॅन म्हणलं की मायनस करायचं. तसं नाही होत, तसं नाही चालत. कन्सेप्टच लावा लागते. बोल 0.0336. इथली प्रोबॅबिलिटी. नंबर ऑफ बल्ब काढा. 2000 गुणिले 0.0336. सांगा आन्सर. 67.2. 67.2 म्हणजे जवळजवळ 67. राऊंड ऑफ. समजलं का? पॉज कर. इन सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट अपियर. एक परीक्षेमध्ये 500 लोक बसतात. टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे? तो टोटल नंबर ऑफ स्टुडंट पटपट इकडे तिकडे कॅमेरा फिरवला तर एकदम बढिया पद्धतीने काम चालतं. आता जेव्हा पण ही कॅमेराची एडिटिंग होईल किंवा जेव्हा एखादा प्रॉब्लेम येईल तर तेव्हा शिवाय कोणाला घालतील? तो मीन स्कोअर किती दिलेला आहे 68. मीन्स व्हॉट? म्यू इज इक्वल टू 68. स्टँडर्ड डिव्हिएशन किती दिलेलं आहे? सिग्मा बराबर 8. अज्युमिंग द डाटा इज नॉर्मली डिस्ट्रीब्युशन. म्हणजे नॉर्मली डिस्ट्रीब्युशनचं उदाहरण आहे. फाइंड द नंबर ऑफ द स्टुडंट स्कोरिंग. एक नंबर काय दिले तुम्हाला आता? लेस दॅन 50. लेस दॅन 50 शोधायला लावते म्हणजे एक्स इज इक्वल टू किती झाला 50. म्यू इज इक्वल टू किती झालं 68. सिग्मा किती दिला आहे 8. झेडची व्हॅल्यू कशी काढता? एक्स मायनस म्यू डिवाइड बाय सिग्मा. एक्स किती आहे 50. म्यू किती आहे 68. हा किती आहे 8. करा हिशोब. -2.25. मग आता तुम्हाला बघा ना एरिया फॉर 2.25 किती आहे? मायनस जरी असलं तरी 2.25 किती आहे? तो 0 पासून तर 2.25 पर्यंत हे वाला एरिया म्हणतोय तो. किती तो आहे 0.4878. पण ही मायनसमध्ये आली होती. माझी डायग्राम कशी होती? बघा ही डायग्राम अशी होती. झेड इज इक्वल टू -2.25 आणि याच्यापेक्षा कमी म्हटले तुम्हाला लेस दॅन म्हणले. सांगायचं तात्पर्य काय? हा जो एरिया त्यांनी दिला होता आपल्याला झेड इज इक्वल टू 0 पासून झेड इज इक्वल टू 2.25 पर्यंत हा एरिया किती दिला होता त्यांनी? 0.4878. हा एवढा एरिया आहे तो. पण बाळांनो तुम्हाला हा पोला पोर्शन काढायचा ना लेस दॅन दिस. 0.5. तुम्ही काय करणार? टोटल 0.5 मध्ये हा एरिया मायनस करा. तो प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 0.5 मायनस 0.4878. मग किती आन्सर आले? 0.0122. हे झाली प्रोबॅबिलिटी. नंबर ऑफ आता काढा ना. नंबर ऑफ स्टुडंट कसं काढणार? 0.0122 इंटू किती येते? टोटल किती येते? 500. एकर रे